मुंबईकर. आपल्या स्वप्नांच्या नगरीला देशात नंबर 1 बघायचंय ना, मग कंबर कसा. केंद्र सरकारने स्वच्छ संरक्षण 2026 चे शंख फुकले आहेत. यंदा मुंबई महानगराला स्वच्छतेच्या शिखरावर नेण्यासाठी महापालिका मैदानात उतरली आहे. पण खरी ताकद लागणार आहे ती तुमची आणि आमची. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेऊन स्वच्छतेचा प्लॅन रेडी केलाय. यंदाच्या सर्वेक्षणात फक्त कचरा उचलणं पुरेसं नाही, तर कचऱ्याचं वर्गीकरण, प्रक्रिया आणि सांडपाणी व्यवस्थापन यावरही करडी नजर असणार आहे. विशेष म्हणजे यंदा शाळांमध्ये स्वच्छतेचे धडे हे दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमार्फत घराघरात बदल घडवला जाणार आहे. उघड्यावर शौच किंवा लघवी करण्यावर आता कठोर प्रतिबंधाचे निकष लावण्यात आले आहेत. स्वच्छता म्हणजे केवळ वर्षातून एकदा होणारे सर्वेक्षण नाही, तर ते आपल्या जीवनशैलीचा भाग असायला हवं. पर्यटन स्थळ, धार्मिक ठिकाण आणि आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवणं हे केवळ पालिकेचं काम नाही, मुंबईकरांचाही त्यात सहभाग महत्वाचा. पालिकेचे विविध भाग यंदा समन्वयाने काम करणार आहेत. तरीही जोपर्यंत नागरिक म्हणून आपण आपला कचरा रस्त्यावर फेकणं थांबवत नाही, तोपर्यंत रँकिंग सुधारणार नाही. यंदा निकष कडक आहेत, पण मुंबईकरांची जिद्द त्याहूनही मोठी आहे. स्वच्छता हे केवळ सरकारचं कर्तव्य नाही, तर तो प्रत्येक मुंबईकराचा हक्क आहे आणि जबाबदारीही. आणि आता ती निभावण्याची वेळ आली आहे. तसंच मुंबईची शान आणि मान वाढवण्यासाठी मुंबईकरांची एकजूटही तितकीच महत्वाची आहे.